सिद्ध, आता मी फोन लावला की लगेच लोकेशन ट्रेस कर. हां हॅलो मॅडम, एका नंबरवरती फोन करताय. मला त्या नंबरचं अर्जंट लोकेशन हवं आहे. माझ्या शरणागतीमुळे हवेत असेल आता. लगेच फोन उचले. बोला अस्मिता मॅडम, बोला. काय सेवा करू तुमची? फोन लागलाय. हे बघ, मी माझा पराभव मान्य करते, पण तू प्लीज मुग्धाला काही करू नकोस, तिला त्रास देऊ नकोस प्लीज. एक मिनिट, ती आता माझी आहे. तिच्यावर फक्त माझा हक्क आहे. तिचं काय करायचं ना ते मी बघून घेईन. आपण जर ती सेफ राहावी अशी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला हे सगळं पब्लिकली कबूल करावं लागेल. हो हो हो, मी 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 तू सांगशील ते सगळं करेन. तू सांगशील ते सगळं ऐकेन, पण प्लीज तिला त्रास देऊ नकोस तू. आणि फक्त तूच नाही तर आलोकलाही पब्लिकली कबूल करावं लागेल की मुग्धानी माझ्या बरोबर यायला आमच्या प्रेमाला संमती दिली आहे. नाही हो, तो सुद्धा ऐकेल ना तुझा. तू सांगशील तसं करेल तू, पण प्लीज मुग्धाला काही करू नकोस प्लीज. गुड, थँक्यू. ओके, हां चल, बाय बाय, थँक्यू व्हेरी मच, बाय. यस. मॅडम, लोकेशन मीरा रोड जवळ आहे. मीरा रोडला? बंडू, इथून सरळ घे. पुढे गेल्यानंतर एक लेफ्ट येतोय, त्या लेफ्टला घाल. मला शॉर्टकट माहिती आहे. आणि पुढे गेल्यावर गरज लागलीच तर मी पुन्हा एकदा फोन करेन त्याला. हां सरळ जाऊ दे. मुग्धा, बघ, अस्मिताला मी हरवलं आणि तुलाही जिंकलाय मी. आलोकपासून घेऊन आलोय डिस्काउंट कायमच. सगळ्यात खूप त्रास झाला ना तुला. तू पण यार आधीच हो बोलली असतीस तर. इट्स ओके, नाव इट्स ओव्हर. आता तू आणि मी एकत्र राहणार, आणि तेही आलोकच्या संमतीने. माझा तर विश्वासच बसत नाहीये. मुग्धा, स्वप्नात नाही आहे ना मुग्धा? मॅडम, हे फोटोज त्यांनी कसे तयार केलेत मला नाही माहित, पण खरंच माझं शौनकशी लग्न झालेलं नाहीये मॅडम. ओळख होती का? हो, म्हणजे फक्त साधारण ओळख होती आमची, मैत्री नव्हती आमच्यात. मॅडम, त्याने गेल्या वर्षी मला प्रपोज केलं होतं, पण मी स्पष्ट नकार दिला होता त्याला. त्याच काळात माझी ओळख अक्षयशी झाली होती. आम्ही दोघं एकमेकांना आवडत होतो. आमचं लग्न जमवण्यासाठीच अक्षय आणि त्याचे आई वडील काल घरी आले होते, आणि तेव्हाच नेमके शौनकने हे कुरिअरने फोटो पाठवले. म्हणजे तुमच्या घरी कार्यक्रम चालू आहे हे ते शौनकला आधीपासून माहिती असणार, किंवा त्याच वेळी फोटोज येणं हा एक योगायोगही असू शकतो. हे बघ अमृता, हे असे फोटोज बनवणं कम्प्युटर ग्राफिक्सच्या सहाय्याने अगदी सोपं. मला सांग, तू शौनकला नकार दिल्यानंतर वर्षभरात त्याने तुला काही त्रास दिला होता? नाही मॅडम, कारण आमच्यात काही कॉन्टॅक्टच नव्हता ना. आणि अक्षयशी ओळख झाल्यानंतर तुम्ही 1 वर्षभर का थांबला होता? तुमचं डिसिजन कन्फर्म नव्हतं का? नाही मॅडम, तसं काहीच नाहीये. खरं तर मलाच इतक्यात संसाराच्या बंधनात नव्हतं अडकायचं. थोडा बाहेरच्या जगाचा अनुभव घ्यायचा होता, म्हणूनच 1 वर्षासाठी मी कामानिमित्त बाहेर होते. कुठे आणि काय काम करत होतेस तू?
मॅडम मी पनवेलला इझी सोल्युशनमध्ये शिकत होते आणि जॉबही करत होते. तिथे एस टी स्टँड जवळ बर्वे वाडा म्हणून आहे, तिथे मी रेंटने राहत होते. तुम्ही हवं तर विचारू शकता तिथे बर्वे काकूंना. माझी खात्री आहे माझी मुलगी असं कधीच वागणार नाही. त्या शौनकला हिने नकार दिला म्हणून सूड उगवतोय तो. खरं तर अक्षयशी हिचं लग्न होऊ नये म्हणून हे सगळं कारस्थान करतोय तो. मॅडम मला काय वाटतं, अमृताला आणि अक्षयला ना शौनकला भेटू दे. म्हणजे एका मिनिटात हा सूर्य आणि हा जयद्रथ असं सत्य समोर येईल बघा. मॅडम अक्षय म्हणाला होता आपण शौनककडे जाऊया म्हणून, पण मॅडम माझ्याकडे शौनकचा पत्ता कॉन्टॅक्ट नंबर काहीच नाहीये, म्हणून अक्षयही चिडलाय माझ्यावर. मॅडम काही करून त्या शौनकचा पत्ता शोधून काढा आणि त्याला चांगलं खडसवून विचारा. बंडू, या कुरिअरवाल्याकडे चौकशी कर. हे कुरिअर कुठून आलंय त्याचा पत्ता शोधून काढ. काकू, अमृताचे बाबा तुमच्या सोबत का नाही आले? खरं तर ते खूप संतापलेत. काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नाहीयेत ते. अमृता, तू पनवेलला जिथे काम करत होतीस तिथला तू जिथे राहत होतीस तिथला कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता मला पाठव. आणि अक्षय आणि तुझ्या घरचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता सुद्धा पाठव. हो पाठवते. काकू, आत्ता हे फोटोज इथेच राहू. पाठवलेत मॅडम. आम्ही लवकरात लवकर शौनकला शोधायचा प्रयत्न करू. मी माझ्या बाजूने सगळे प्रयत्न करेन. तो सापडला की लगेच कळवते तुम्हाला. थँक्यू अस्मिता मॅडम. येतो आम्ही आता. थँक्यू मॅडम. मॅडम हे कुरिअर पनवेलवरून आलं. पनवेलवर? म्हणजे मॅडम तो शौनक पण पनवेलला राहत असणार. हा, आणि अमृता सुद्धा पनवेललाच राहत होती. मॅडम हे फक्त योगायोग आहे का अमृता खोटं बोलते? आणि तिची आई पण तिला पाठीशी घालते बघा. आणि मला वाटतं कदाचित म्हणूनच तिचे बाबा या सगळ्याला सपोर्ट करत नाही. या सगळ्या प्रकाराबद्दल त्यांचं नक्की काय मत आहे हे कळायलाच हवं. हा मनाली, ऐक, मी तुला एक पत्ता पाठवते आणि डिटेल्सही पाठवते. तुझे लग्न झालेलं नसताना तुझ्याकडे मंगळसूत्र आहे आणि ही गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस हे जास्त महत्वाचं आहे. शौनक मला तसा साधा माणूस वाटला. म्हणजे त्याचं वागणं काय दिखाव्यासारखं वाटलं नाही. म्हणजे आपण जे ऐकलं ते खरं आहे मॅडम. त्यांचं लग्न झालं, हा त्यांना बाळ पण आहे. अजूनही मी विश्वास ठेवेन तुझ्यावर, तुला मदतही करेन, पण त्यासाठी तू कधीच आई झालेली नाही. आय मीन तुझी डिलिव्हरी झालेली नाहीये हे मेडिकल टेस्ट करून तुला प्रूव्ह करावं लागेल.